अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीने 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सोलर पॅनल बसवणे आणि सार्वजनिक शौचालय बांधकाम केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रता घेत 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदच्या दारात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। या गंभीर प्रकरणाचे वृत्त महामीडिया 24ने प्रसिद्ध केले होते। या वृत्ताची व ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत अखेर प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत। मौजे वडगाव येथे पिण्याच्या पाण्याचा पंप चालवण्यासाठी जलशुद्धीकरण इमारतीवर सुमारे 1 वर्षापूर्वी 15व्या वित्त आयोगातून सोलर पॅनल बसवण्यात आले होते। मात्र हे पॅनल वापराविना धूळ खात पडले असून बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक खर्च कागदी पत्रात दाखवण्यात आले आहेत। तर सन 2024-25 या आर्थिक वर्षात प्रत्यक्षात कोणतेही सार्वजनिक शौचालय न बांधताच कागदोपत्रित बांधकाम दाखवून निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। या घोटाळ्यात ग्रामविकास अधिकारी आरती डेंगे पाटील, लोकनियुक्त सरपंच कस्तुरी अविनाश पाटील, उपसरपंच स्वप्नील रावसो चौगुले आणि इतर सदस्यांनी मर्जीतील कॉन्ट्रॅक्टदारांना कामे देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप संतोष लोंढे, महेश कांबरे, संतोष मोरे आणि रमेश लोंढे आदी ग्रामस्थांनी केला होता। ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्रतामुळे आणि आत्मदहनाच्या इशारानंतर प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली होती। अखेर प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत पत्रानुसार मौजे वडगाव ग्रामपंचायतीमधील 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर, सोलर पॅनल खरेदीतील तफावत आणि कागदोपत्री दाखवलेल्या सार्वजनिक शौचालय याबाबत त्रयस्थ व उच्चस्तरीय समितीमार्फत या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। प्रशासनाने चौकशीचे आदेश दिल्याने ग्रामस्थांच्या लढ्याला प्राथमिक यश आले असून आता या चौकशीत कोणकोणते अधिकारी व पदाधिकारी अडकणार आणि दोषीवर नेमकी काय कारवाई होणार याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।